वाकणीस मी तुम्हाला मागेही विचारलं होतं, तुम्ही नक्की कोणाचे पिये आहात, माझे का जानकीचे? तुमच्या या असल्या वागण्यामुळे मला संशय यायला लागलाय. माझ्या बाजूने बोलणं तर सोडाच, ती पत्रकारांसमोर माझ्याबद्दलच जाऊन विधानं करून आली ना. जर तुमचं वागणं असंच चालू राहिलं तर तुम्हाला पिये म्हणून ठेवायचं का नाही याचा विचार करावा लागेल मला. असं नका करू, पुन्हा नाही अशी चूक होणार. नुसती माफी मागू नका वाकणीस. तुम्ही आणि जानकीनं जो काही घोळ घालून ठेवला ना, तो निस्तरता कसा येईल याचा विचार करा. जानकी वहिनींबरोबर जेव्हा मी माईसाहेबांच्या आंदोलनाच्या इथे गेलो होतो तेव्हा तिथे एक ओळखीची व्यक्ती भेटली मला. कोण? विक्रांत महाडिकचा पिये दिनेश. ती जी बाई सविता नावाची तुम्ही आणून उपोषणाला बसवली आहे ते माईसाहेबांना अजिबात पटलेलं नाहीये. तिला इकडनं घेऊन जा असा निरोप आहे तुम्हाला. राजकीय हेतूसाठी तुम्ही तिचा वापर करताय हे सुद्धा लक्षात आलंय माईसाहेबांच्या. तेव्हा हे ताबडतोब बंद करा असाच माईसाहेबांनी निरोप पाठवलाय तुम्हाला. परब साहेब, अहो तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाही. त्या बाईची माझी ओळख ना पाळख, मी तिला कशाला आणून बसवीन इथे? माईसाहेबांचं आंदोलन हे देशव्यापी व्हायला हवं. या आंदोलनामुळे जर तिला तिचं बाळ परत मिळणार असेल तर ते चांगलं नाही का? हे बघ वामन, आता हा प्रश्न फक्त माझ्या प्रतिष्ठेचा राहिलेला नाहीये, माझ्या अस्तित्वाचाही आहे. कुणी उठतं आणि नरसिंह किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबियांविषयी बोलायला लागतं, उपोषणाला बसतं. असंच जर चालू राहिलं तर राजकारणातलं माझं नाव नामशेष होऊन जाईल आणि ते मला कधीही चालणार नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. वाकणीस म्हणाले होते तेच बरोबर आहे वामन. आणि आता माझी पूर्णपणे खात्री पटलेली आहे की या सगळ्या मागे तो विक्रांत महाडिकच आहे. मला अडचणीत आणण्यासाठी त्यानं त्या बाईचा खूप छान पद्धतीने उपयोग करून घेतलाय. आता माझ्या लक्षात येत आहे, इतके दिवस आपण त्या बाईचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ती आपल्याला सापडली नाही, कारण विक्रांतनंच तिला कुठेतरी लपवून ठेवलं होतं. दत्तक विधानाची योग्य कागदपत्र जर आपल्याकडे असती ना, आपण जर घोळ घातला नसता ना, तर ही वेळच आली नसती. आणि अजून एक गोष्ट, ती सविता जे उपोषणाचं नाटक करते ना, त्याच्या मागे बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे, माहिती आहे आपल्याला? म्हणजे तुझी लाडकी प्रभाताई, तिचा मुलगा विक्रांत महाडिक या सगळ्याच्या मागे आहे. तुम्ही खरं सांगताय का? मग पण तुम्हाला हे सगळं कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. हे बघा, तुम्ही आता चिडलात म्हणून तुम्हाला माझं बोलणं पटत नाहीये. एकदा शांत डोक्याने विचार करून बघा, मी काय बोलते. मी काय करायचं ते मी ठरवेन, तेवढी अक्कल आहे मला. एक तर आग लावायची आणि वर सांगायचं शांत डोक्याने विचार करा. माझ्या जन्माची वैरीण आहेस का तू? का बोलताय असं? मी काय बोलते ऐकून तरी घ्या ना. तू काय बोलली असं सगळं माहितीये मला. आता एक अक्षरही ऐकायचं नाही मला. ऐकणं तर सोडून दे, बघायची सुद्धा इच्छा नाही तुझ्याकडे. निघ इकडून. नरसिंह भाऊजींच्या बाबतीत तू हेच बोलतेस. त्यांच्यावर एवढे आरोप होत आहेत, त्यांची बाजू घ्यायची सोडून तू त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करून मोकळी झालीयस. आमच्याबद्दलही तेच केलंयस. चोराला सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघालीयस तू. कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? बरोबर बोलते. आता स्वतःच्या अंगाशी आल्यावर हे असं बोलते. नाहीतरी तू या घरातली न्यायाधीश आहेस ना. तुझ्याशी कोणीही वाईट वागलं की तू शिक्षा करून मोकळी होते. अहिल्याताई, तुम्ही जे काही बोलताय ना, ते तुमचं तुम्हाला सुद्धा समजत नाहीये. मला तुमच्यापाशी कुठलाही खुलासा करण्याची इच्छा नाहीये. इच्छा कशी असेल ग? त्यासाठी तुझ्याकडे कुठला विषयच नाहीये. तुम्हाला जे काही समजायचं आहे ना ते समजा. एखाद्या माणसाने ठरवून डोळ्यावरती पट्टी बांधली असेल ना, तर चूक काय बरोबर काय याने त्याला काहीही फरक पडत नाही. मला खरंच तुमच्याशी बोलायचं नाही, मलाही बोलायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तुझ्या नवऱ्याची जेवढी बदनामी करायची ना तेवढी कर. पत्रकारांकडे जा, माईसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून उपोषणाला बस. मला काहीही फरक पडत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याबद्दल आणि यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. किंवा आमच्या मुलाला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्यासारखी दुसरी वाईट बाई नसेल.